नमस्कार विद्यार्थ्यांना, आज आपण इयत्ता 5वी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक 19 अनुभव 2 या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, थोडक्यात उत्तरे लिहा। अ प्रश्न, आईला पाहताच मुलगा धावत का गेला? उत्तर, आईच्या हातात जड पिशव्या होत्या, ते ओझे स्वतः घ्यावे, आईला मदत करावी म्हणून आईला पाहताच मुलगा धावत गेला। हा प्रश्न, आईचे हात कशामुळे लाल झाले होते? किराणा मालाच्या जड पिशव्या आईने उचलून आणल्या होत्या, त्यामुळे आईचे हात लाल झाले होते। ही प्रश्न, आईला बरे का वाटले? उत्तर, मुलाने आईच्या हातातली एक पिशवी स्वतः उचलली, आईचे ओझे मुलाने थोडे हलके केल्यामुळे आईला बरे वाटले। हे प्रश्न, मुलाने किराणा सामान केव्हा आणायचे ठरवले? उत्तर, मुलाने किराणा सामान सुट्टीच्या दिवशी आणायचे ठरवले। प्रश्न क्रमांक 2, खालील शब्दांत शरीराचे भाग असणारे शब्द शोधा आणि लिहा। उदाहरणार्थ, समान, मान, पोपट, पोट। उत्तर, पाठवणी, पाठ। यजमान, मान। आगबोट, बोट। तोंडपाठ, तोंडपाठ। पोटपूजा, पोट। पायपुसणी, पाय। गालबोट, गालबोट। नाकतोडा, नाक। प्रश्न क्रमांक 3, खालील शब्द वाचा व तसेच लिहा। आता हे दिलेले शब्द वाचून असेच खाली लिहायचे आहे। बघा, प्रश्न क्रमांक 4, विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा। उत्तर, बघा, अ मोठे छोटे, हसणे रडणे, जड हलके, खाली वर, जाणे येणे, सांडणे भरणे। प्रश्न क्रमांक 5, खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा। सामानाला, मासा, माना, माला, नाला। बाजारात, बारा, बाजा, बात, जात, राबा, रात। चाललीस, चाल, चाली, लस, सल, चालली। मनापासून, मना, मन, नाम, पान, सून, मन, पासून। प्रश्न क्रमांक 7, तुम्ही आईला कोणकोणत्या कामात मदत करता? आणखी कोणत्या कामात मदत करू शकाल? ते कशी वर्गात चर्चा करा। उत्तर, गहू व तांदूळ निवडणे, चक्कीवरून दळण आणणे, भाजी नीट करणे। प्रश्न क्रमांक 8, खालील शब्द वाचा, रंगछटा समजून घ्या। गार। प्रश्न क्रमांक 9, कंसातील योग्य शब्द निवडून खालील वाक्य पूर्ण करा। संजू टिंबटिंब उठतो। उत्तर, लवकर। गोगलगाय टिंबटिंब चालते, हळूहळू। हा बंगला नेहमी बंद असतो। टिंबटिंब वेळेवर भरते, शाळा। या वर्षी खूप थंडी पडली।